नमस्कार मंडळी, आज आपण गवारीच्या शेंगेची छान अशी रस्सा भाजी बनवतोय। त्याच्यासाठी पाहिजे कढईमध्ये थोडंसं तेल गरम होण्यासाठी ठेवलंय। याच्यामध्ये गवारी शेंग घालून घ्यायची, परतून घ्यायची। परतल्यानंतर गवारी शेंग बाजूला काढून त्याच कढईमध्ये थोडंसं तेल घालायचंय, जिरे मोहरी कढीपत्त्याची फोडणी घालायची। याच्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालूयात, तो सुद्धा परतून घ्यायचा आहे। कांदा परतल्यानंतर टोमॅटो घालायचा आहे आणि टोमॅटो सुद्धा मोहसपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा टोमॅटो परतून झाल्यानंतर याच्यामध्ये वाटण घालायचं। वाटण कसं बनवायचं याचा डिटेल व्हिडिओ चॅनलवरती अपलोड आहे, तिथे तुम्ही पाहू शकता। वाटण परतल्यानंतर याच्यामध्ये पाव चमचा हळद, अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर, 1 चमचा घरी बनवलेला कांदा लसूण मसाला घालायचा। सगळे मसाले परतून घ्यायचे। यानंतर याच्यामध्ये परतून घेतलेली गवार घालायची, गवार मसाल्यामध्ये परतून घ्यायची। यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आणि पुन्हा एकदा गवार परतून घ्यायची। आता आपण याच्यामध्ये जेवढं पाणी लागेल तेवढं गरम पाणी घालायचंय, जेवढं तुम्हाला रस्सा बनवायचा तेवढं पाणी घालायचंय। मिक्स करून घेऊयात आणि आता ही गवारी शेंग शिजवून घ्यायची। गवारी शेंग शिजल्यानंतर आता याच्यामध्ये 1 चमचा शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे, मिक्स करून घ्यायचंय आणि 5 मिनिट मंद आचेवरती